नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 30 जुलै 2021 सेतू अभ्यासक्रम दिवस 30वा. हा आज चाचणी क्रमांक 2चा दिवस. आपल्याला जी PDF उपलब्ध झालेली आहे, या PDF मध्ये आपल्याला सर्व विषयाच्या चाचण्या दिलेल्या आहेत. सुरुवातीलाच आपल्याला दिसेल की या ठिकाणी जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, तर मराठीची चाचणी या ठिकाणी दिसते. सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 ही या ठिकाणी आपल्याला दिसेल. 10 गुणांची चाचणी. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत. मार्क कमी अधिक आहेत. ही चाचणी आपल्याला वहीमध्ये सोडवायची आहेत. प्रत्येक विषयाची चाचणी वहीमध्ये सोडवायची आहे. तर बघा, या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या ग्रुपवर देण्यात आलेला आहे, तो आपण बघायचा आहे आणि ही संपूर्ण चाचणी वहीमध्ये सोडवायची आहे. मराठीच्या बाबतीत इंग्रजी हा जो विषय आहे, याचीसुद्धा चाचणी या ठिकाणी दिलेली, ती वाचायची आपल्याला आणि वहीमध्ये सोडवायची आहे. आता इंग्रजीच्या चाचणीमध्ये हा जो प्रश्न क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी दिसतोय, प्रश्न क्रमांक 2, मॅच द पिक्चर्स विथ देअर वर्ड्स. दिलेले शब्द त्याच्या अर्थाच्या चित्राबरोबर जोडा. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सर, आम्ही तर या ठिकाणी जे चित्र दिलेले आहेत, जसं या ठिकाणी माकडाचं चित्र दिलेलं आहे, इथं हे फळ्याचं चित्र दिलेलं आहे, किंवा खाली तुम्हाला दिसेल इथं झाडाचं चित्र आहे, तर ही चित्र आम्ही काढू शकत नाही. हरकत नाही, वहीमध्ये सोडवताना तुम्ही चित्र जरी काढू शकत नसले तरी आपण या ठिकाणी हे जे डाव्या बाजूला क्रमांक दिलेला आहे आणि शब्द दिले आहे, तो शब्द आपण लिहू शकतो. आणि त्याचं जे उत्तर आहे, जसं आता इथं ब्लॅकबोर्ड लिहिलं आहे, याचं उत्तर आपल्याला माहीतच आहे की याचं उत्तर बी आहे. तर ब्लॅकबोर्ड हा शब्द दिल्यानंतर त्याच्या पुढं आडवी रेष लिहून बी हा क्रमांक या पद्धतीनं जसा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, तसा तो बी क्रमांक तुम्हाला या शब्दाच्या पुढं, हे जे ब्लॅकबोर्ड शब्द याच्या पुढं त्या ओळीमध्ये तुम्हाला लिहायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या चित्र न काढता या जोड्या तुम्हाला जुळवता येतील. त्याच्यानंतर पुढं जाऊया. बघा, प्रश्न क्रमांक 3. या प्रश्न क्रमांक 3मध्ये प्रश्न वाचा आणि तो जर तुम्हाला समजला की, जसं आता बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की दिलेले अक्षर शोधून त्याला गोल करा. जसं या ठिकाणी टी हे अक्षर आहे, पुढच्या शब्दामध्ये टी कुठं आलेलं आहे, त्या टीला गोल करायचं. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे पूर्णच्या पूर्ण जे या ठिकाणी दिलेलं आहे, बघा या ठिकाणी हे जे दिलेलं आहे ते तुम्हाला लिहावं लागेल. जसं आता हे जे पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला लिहायचं आहे. थोडंसं हा जो शब्द आहे, हा शब्द थोडासा मोकळा लिहा, म्हणजे ज्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यातल्या अक्षराला गोल करता येईल. अशा पद्धतीनं प्रश्न 3 आपल्याला सोडवता येईल. त्याच्यानंतर पुढं जाऊया आपण. पुढं आहे प्रश्न 4. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड. चित्र पहा आणि शब्द पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला ही चित्र जी दिलेली आहेत, हे चित्र तुम्हाला काढण्याची आवश्यकता नाही. जसं इथं हे चित्र दिलेलं आहे, किंवा इथं हे चित्र दिलेलं आहे, इथं हे सूर्याचं चित्र दिलेलं आहे, इथं कुत्र्याचं चित्र दिलेलं आहे. हे चित्र तुम्हाला काढायचं नाही आहे. मग हे सोडवायचं कसं? तर आपल्याला या ठिकाणी फक्त वहीमध्ये तुम्हाला हे रोमन संख्येमध्ये नंबर 1 असं क्रमांक दिलेला आहे. तो जर तुम्हाला रोमनमध्ये नाही लिहिला तर इंग्रजी अंकामध्ये लिहा, नंबर 1, 2, 3, 4. आणि बघा या ठिकाणी पुढच्या त्या नंबरच्या पुढं तुम्हाला परत शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दामध्ये काही अक्षरं गाळलेली आहेत, म्हणजे रिकाम जागा आहेत शब्दाच्या. जसं हा इथं डी ओ, नंतर ओच्या नंतर रिकामी गाळलेली जागा आहे आणि पुढं आर. तशी गाळलेली जागा जी आहे त्याच्यामध्ये योग्य ते अक्षर तुम्हाला लिहायचं आहे. जे अक्षर तुम्ही लिहिलं त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे, म्हणजे लक्षात येईल तपासणाऱ्याच्या की तुम्ही कोणतं अक्षर लिहिलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न क्रमांक 4 सोडवायचा आहे. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. पुढे जाऊया आपण. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे इंग्रजीमध्ये. मॅच द ऑपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा. तर
तुम्हाला वहीमध्ये हा पूर्ण प्रश्न लिहायचा आहे. आणि जसे या पद्धतीनं या ठिकाणी इथं ग्रुप ए आणि ग्रुप बी दिलेला आहे आणि या ए ग्रुपच्या खाली हे पूर्ण शब्द दिलेले आहेत, बीच्या ग्रुपच्या खाली हे शब्द दिलेले आहेत. अशाच पद्धतीनं शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. त्याच्यानंतर त्याच्या जोड्या, त्या शब्दाच्या जोड्या तुम्हाला लावायच्या आहेत. विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या आहेत. जसं आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की जसं पहिला ए ग्रुपमध्ये सॉफ्ट हा शब्द आहे, त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे हार्ड, तर रेषेनं तुम्ही याला या पद्धतीनं जोडायचं आहे. बघा कशा पद्धतीने तुम्हाला जोडायचं ते सांगितलेलं आहे की रेषेच्या सहाय्यानं हे दोन शब्द एकमेकाला जोडायचे. डर्टी, क्लीन, शॉर्ट, लॉंग, कोल्ड, हॉट. वहीमध्ये असे शब्द लिहून त्या जोड्या जुळवायच्या आहे. आणि त्याच्यानंतर हा इंग्रजीचा तुमचा चाचणी क्रमांक 2 संपते. आणि इंग्रजी चाचणीसाठी गणित, इंग्रजी आणि मराठी या 3 चाचण्याचे व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती टाकलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे बघा तो गणित. आणि या गणितामध्ये आपण जो भाग अगोदरच्या PDF मागच्या काही दिवसांमध्ये बघितला होता त्याचं मूल्यमापन याच्यामध्ये होणार आहे. जसं भागाकार आणि मापन हे 2 घटक, याचं मूल्यमापन किंवा याची परीक्षा ही या ठिकाणी घेतल्या जाणार आहे, भागाकार आणि मापन. आता बघा याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. तसा प्रश्न तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. हा प्रश्न वहीमध्ये लिहा. या ठिकाणी तुम्हाला रिकाम जागा सोडलेली दिसून येते. ह्या ज्या रिकाम जागा आहेत तशा या ओळीमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न लिहा, त्याचं उत्तर लिहा, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, त्याचं उत्तर. अशा क्रमानं तुम्हाला हे सोडवायचं आहे. नुसता प्रश्न लिहायचा नाही तर त्याचं उत्तरसुद्धा लिहायचं आहे. एका टोपीची किंमत 50 रुपये, अशा 6 टोप्यांची किंमत किती? मग त्याच्यासाठी तुम्हाला काय बेरीज करावं लागेल, गुणाकार करावा लागेल, काय जी मांडणी असेल ती तुम्हाला उत्तरामध्ये या खालच्या बाजूला या ठिकाणी करायची आहे उत्तरामध्ये. त्यानंतर पुढे जाऊया, दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा, 5 प्रश्न, 6वा प्रश्न, असे या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्न दिलेले आहेत. 9 प्रश्न बघा, त्याच्यामध्ये 9 प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आता 10व्या प्रश्नामध्ये तुम्हाला काही चित्र तुम्हाला दिसतात. माणसाचे वजन करण्यासाठी खालीलपैकी कोणकोणते वजन काटे वापरतात त्याच्या भोवती वर्तुळ करा. आता या ठिकाणी चित्र दिलेलं आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला हे चित्र तुम्ही काढू शकत नाही, परंतु आपण काय करायचं आहे, तुम्हाला चित्र तर काढता येणार नाही, परंतु आपण एक लक्षात घ्या की हे जे चित्र दिलेलं आहे याला आपण क्रमांक द्यायचा आहे. त्याला क्रमांक आपल्याला समजायचं. जसं आता हे पहिलं जे चित्र आहे याला आपण 1 क्रमांक, याला 2, इथं 3, 4, 5 आणि 6 हे क्रमांक म्हणजे ते चित्र असं समजून तुम्हाला वहीवर उत्तर लिहायचं आहे. मग आता याच्यातला जसं समजा माणसाचं वजन करण्यासाठी 1 नंबरचा काटा चालतो का? चालत असेल तर उत्तरामध्ये 1 क्रमांक लिहा. 2 नंबरचा जो वजन काटा आहे तो चालत असेल तर 2 लिहा. 3 नंबरचा चालत असेल तर तो लिहा. जे चालत असेल त्याचा क्रमांक तुम्हाला लिहायचा आहे. म्हणजे चित्र न काढता आपल्याला उत्तर या ठिकाणी लिहिता येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 3 विषयाची चाचणी आपल्याला सोडवायची. खालच्या बाजूला सेमी इंग्रजी ज्यांचं आहे त्यांच्यासाठी तर आपल्याकडे सेमी इंग्रजीचं आपण सोडवू नका. गणिताची सेमी इंग्रजी चाचणी पुढे जाऊया आपण. तीच चाचणी इंग्रजीमध्ये. नंतर परिसर अभ्यास 1 हा विषय या ठिकाणी दिलेला आहे. ही सुद्धा 10 गुणांची चाचणी आहे. तर याच्यामध्ये मात्र तुम्हाला या ठिकाणी दिसेल जसं मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडलेली होती, मात्र या ठिकाणी तुम्हाला दिसेल की उत्तर सोडण्यासाठी जागा दिलेली नाही. खालीसुद्धा जर गेलो आपण तर तिथंसुद्धा उत्तर सोडण्यासाठी जागा दिलेली नाही, परंतु आपल्याला मात्र उत्तर लिहायचं आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पद्धतीनं प्रश्न लिहायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं आहे. जसं आता इथं या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 दिला आहे, श्वसन म्हणजे काय? हा प्रश्न लिहा, त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहा.
नंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, बाह्येंद्रिय म्हणजे काय, त्यांची नावे लिहा. तिसरा प्रश्न दिलेला आहे, आता बाह्येंद्रिय म्हणजे काय, त्याची नावे लिहा. इंद्रिय म्हणजे अवयव, आपल्या शरीराचे बाहेरून दिसणारे अवयव, जसं हात, पाय, कान, नाक, डोळे. आता त्याची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे की वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते, त्याचं कारण, हे चित्र वगैरे तुम्हाला काही काढायचे नाही. इथं हे जी चित्र दिलेली आहेत, ही चित्र तुम्हाला काढायची नाहीत. परंतु चित्राचं निरीक्षण करा. आपण मागच्या आपला सेतूचा अभ्यास घेत असताना एका PDF मध्ये हे आलेले होतं आणि मागच्या वर्षीच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या वर्गाच्या पुस्तकामध्ये सर्व आलेलं आहे. तर विविधता का असते याचं फक्त कारण तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे लक्ष द्या. काही पक्षी माणसाच्या वस्तीजवळ का राहतात, कारण काय त्याचं ते लिहायचं आहे. आपल्या अवतीभोवती हवा पसरली आहे का, आहे, हे तुम्हाला कसे जाणवले, याचं उत्तर लिहायचं आहे. बटाटा वापरून कोणकोणते, पुढचा प्रश्न बघा 6वा प्रश्न, बटाटा वापरून कोणकोणते पदार्थ बनवितात. बटाटा तर आपल्याला माहीत आहे, त्याच्यापासून काय काय बनवलं जातं, याचं उत्तर लिहायचं आहे. हे दिलेलं चित्र मात्र तुम्हाला काही काढायचं नाही, त्याचं उत्तर लिहायचं आहे फक्त. नंतर प्रश्न 7वा आहे, स्वतःच्या शरीराची कोणती काळजी घ्याल. स्वतःचं शरीर चांगलं राहावं यासाठी कोणती आपण काळजी घेतली पाहिजेत, त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न लिहा वहीमध्ये, आणि वहीमध्ये खाली जागा आहेच आपण सोडलेली किंवा सोडणार आहोत, तर त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. पुढचा प्रश्न 8वा, पुढीलपैकी पाण्यात विरघळणारे पदार्थ कोणते. तर हा प्रश्न जसाच्या तसा तुमच्या वहीमध्ये लिहून त्याच्यानंतर आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. कंसामध्ये जे दिलेले शब्द आहेत, ती जी शब्द आहेत त्या कंसामध्ये दिलेले शब्द, ते उत्तर आहे आपले. ते यापैकी योग्य उत्तर, जसं रवा, वाळू, मीठ, साखर, खिळा, पाट, पीठ, कागद, माती, रांगोळी, हे पर्याय दिलेले आहेत. त्याच्यापैकी जे पाण्यात विरघळतं ते खाली उत्तरामध्ये लिहायचे. प्रश्नामध्ये ते येणारच पूर्णचे पूर्ण यादी, परंतु उत्तरामध्ये फक्त पाण्यात विरघळणारे पदार्थ लिहायचे आहेत. पुढं बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. या प्रश्न क्रमांक 9मध्ये वनस्पतींना ऊन, हवा, पाणी मिळाले नाही तर काय होईल. आता इथं चित्र दिलेलं आहे, हे चित्र तुम्हाला काढायची आवश्यकता नाही, फक्त प्रश्नाचं उत्तर लिहायचं. ऊन, हवा, पाणी मिळालं नाही तर काय होईल. आपल्या शेतामध्ये सुद्धा ज्या वनस्पती आहेत किंवा जे पिकं आहेत त्या वनस्पतीच आहेत. त्याला जर ऊन, हवा, पाणी मिळालं नाही तर काय होतं हे आपल्याला माहिती आहे, तेच उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. पुढं 10वा प्रश्न आहे, तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब जर पडला तर काय होईल. हे तुम्ही कदाचित तुमच्या घरी अनुभवलेलं असाल. तापलेला तवा, कढई, काही जे चुलीवर ठेवलेलं जे तापवलं त्याच्यावर जर पाण्याचे थेंब मारले किंवा पाण्याचा शिपकारा मारला आपण तर काय होतं. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. इथं परत तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेलं चित्र आहे, त्याचं चित्र आपल्याला काढायची गरज नाही. फक्त तव्यावर जर पाणी शिंपडलं तर काय होतं याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर हाच परिसर अभ्यास या ठिकाणी आपला हा पेपर संपलेला आहे. पुढं परिसर अभ्यास सेमी इंग्रजी मीडियममध्ये दिलेला आहे, मराठीमध्ये जो आहे तो सेमीमध्ये. आता परिसर अभ्यास 2 या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाची उत्तरे लिहिण्यासाठी जागा सोडलेल्या दिसून येतात. अशाच पद्धतीच्या जागा सोडून आपल्याला प्रश्न लिहायचे आहेत. तर हे सुद्धा प्रश्न लिहून त्याचे उत्तरं तुम्हाला वहीमध्ये लिहावयाचे आहेत. इथं सुद्धा तुम्हाला 10 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि बघा इथं 7 प्रश्न दिलेले आहेत. याच्यापैकी 6 प्रश्न तुम्हाला नक्कीच लक्षात येतील आणि एक जो 7वा प्रश्न आहे थोडासा तुम्हाला अवघड वाटेल, तो एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. 7वा प्रश्न काय आहे की तुझ्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष काढ. कुटुंब वृक्ष, कुटुंब वृक्ष. आता हे कुटुंब वृक्ष काय आहे, आपल्याला कुटुंब वृक्ष काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला एक असं लिहायचं आहे जसं तुमच्या वडिलांना किंवा घरातल्या माणसांना त्यांना माहिती असेल कुटुंब वृक्ष कशा पद्धतीचा असतो. पण तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. जसं तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला माहीत असलेल्यापैकी तुमच्या वडिलाचं नाव तुम्हाला माहिती आहे, आजोबा आजीचं नाव कदाचित माहिती असेल, पणजोबा आणि पणजीचं नाव माहीत आहे का नाही काही माहीत नाही, परंतु कमीत कमी आजोबा आजीपासून तुम्ही तुमचा कुटुंब वृक्ष लिहू शकता.
जसं आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, जसं तुमच्या आजोबाचं नाव अगोदर लिहायचं, नंतर आजीचं नाव लिहायचं आणि हे समजा या ठिकाणी तुम्ही आजोबा आणि आजीचं नाव लिहिलं, त्याच्या खाली एक अशी उभी रेष ओढायची आणि त्याच्या खाली मग त्यांना असलेली जी काही मुलं आहेत, 1 2 3 4 म्हणजे तुमचे वडील, तुमचे काका आणि तुमचे आत्या, त्यांना क्रमांक देऊन ते सर्व मुलं या ठिकाणी खाली लिहायचे आहेत. आता त्याच्यानंतर परत एक उभी रेष ओढायची अशी खाली, साधी उभी रेष आपली अशा पद्धतीची उभी रेष ओढायची आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली तुमच्या वडिलाच्या नावाच्या खाली, म्हणजे हे वर जे तुम्हाला इथं आजी आजोबांचे नावं लिहिले होते, त्यांना असलेली जी काही मुलं आहेत, मुलं आणि मुली, त्या या ठिकाणी आपण लिहिलेल्या आहेत. आता इथं या रांगेमध्ये, ही जी रांग आहे, या रांगेमध्ये तुमच्या वडिलांचं नाव आलेलं आहे. त्याच्या खाली जिथं वडिलांचं नाव आहे, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबरला, कोणत्या नंबरला जे असेल ते, त्याच्या खाली तुम्हाला एक उभी रेष ओढून मग त्यांना असलेली मुलं अर्थात कोण, तर तुम्ही भावंड, म्हणजे तुमचा मोठा भाऊ असेल किंवा बहीण असेल ते, त्याच्यानंतर तुमची बहीण भाऊ, या सर्व किती अपत्य आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत, त्याला क्रमांक देऊ. अशा पद्धतीनं जर एखाद्यावेळेस तुमचा एखादा मोठा भाऊ असेल, आता बहीण जर असेल तर ती लग्न होऊन गेलं, पण मोठा भाऊ असेल त्याला जर अपत्य असतील, तर मग त्याच्या नावाखाली, त्याला जर काही मुलं असतील तुमच्या मोठ्या भावाला, बहिणीला नाही, बहीण लग्न होऊन दुसरीकडे गेली, ते तुमच्या कुटुंबाचा भाग राहिलेला नाही आता, परंतु मोठा भाऊ जर असेल आणि त्याचं लग्न झालेलं असेल, तर त्याच्या खाली तुम्हाला उभी रेष ओढून मग त्याला असलेली काही जी मुलं आहेत त्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत. अशा पद्धतीचा हा कुटुंबवृक्ष. आणि पुढं 8वा प्रश्न आहे बघा, आपल्या सभोवती असणाऱ्या विविध निर्जीव वस्तूंची यादी. हा प्रश्न आहे तुमचा शेवटचा. आपल्या सभोवताली असणाऱ्या निर्जीव वस्तूंची यादी करायची आहे तुम्हाला आणि जर उत्तर लिहायचे. आता असे खूप साऱ्या वस्तू आपल्याला लिहिता येईल. आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्याच्यामध्ये जीव नाही अशा वस्तूंची नावं क्रमांक देऊन तुम्हाला लिहायची आहेत. अगदी सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी हा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हा परिसर